नमस्कार मंडळी, मी श्रुती पुराणिक, संचालिका आभाळाखालची शाळा फाउंडेशन पुणे. नुकतंच आम्ही एक आंतरराष्ट्रीय कवी संमेलन घेतलं होतं, ज्यात जगभरातील मराठी कवींचा सहभाग होता. अनावधानाने कवयित्री डॉक्टर पल्लवीताई बारटक्के अबुधाबी यांची कविता संमेलनात दाखवता नाही आली आणि म्हणून आज ती कविता आम्ही तुम्हा सगळ्यांपुढे सादर करतो आहे. त्या कवितेचा आनंद घ्यावा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी बारटक्के अबुधाबीमध्ये स्थायिक आहे. कवितांचा मला छंद आहे आणि माझ्या कविता वेगवेगळ्या मासिकांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये आणि अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. वरिष्ठ नागरिक काव्यमंच हिंदी UAE विभागाची मी उपाध्यक्ष आहे आणि ग्रंथ तुमच्या दारी UAE विभागाची मी इथली प्रमुख समन्वयिका आहे. आभाळाखालची शाळा या दिलीप पुराणिक सरांच्या आणि स्वप्नील सरांच्या उपक्रमामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून मला सक्रियपणे सहभागी होता आलं, हे मी माझं भाग्य समजते. आजचाही हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कवी संमेलन हे खरंच एक स्पृहणीय कार्य आहे सरांचं, की जगभरातल्या सगळ्या नामवंत साहित्यिकांना एकत्र करायचं, त्यांचं साहित्य, त्यांचं लेखन लोकांसमोर आणायचं. खरंच खूप मोठं काम आहे आणि आपल्या मराठी बांधवांना, जगभरातून असणाऱ्या या मराठी मुलखातल्या लोकांना बांधून ठेवण्याचं काम सर आणि आभाळाखालची शाळा करत आहेत. त्यामुळे खूप खूप कौतुक वाटतं सरांच्या आणि त्यांच्या टीमच्या या कार्याचं. आज मी इथे जी कविता सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे नववर्षाची डायरी. प्रत्येकजण आपली एक एक डायरी जपत असतं. आपले जिव्हाळ्याचे जे मनातले विषय असतात, आपल्या भावना असतात, त्या आपल्या डायरीत मांडत असतात. तर अशीच ही डायरी, नववर्षाची डायरी, माझी डायरी. बघूया काय म्हणते. नववर्षाची डायरी. नवीन वर्ष परत आलंय, नवीन वर्ष परत आलंय. 12 मासी 12 पानांची नवीन डायरी घेऊन नवीन वर्ष परत आलंय. पानं काही सुखाची तर काही खेदाची, पानं काही सुखाची काही खेदाची, पानं काही त्यागाची तर काही नवचैतन्याची. मनाचा बांध मोकळा होताना काही भिजतील, मनाचा बांध मोकळा होताना काही भिजतील, तर आनंदाच्या क्षणांमध्ये काही थुईथुई नाचतील. काही नोंदी फक्त मनात रेंगाळतील, काही नोंदी फक्त मनात रेंगाळतील. कागदावर त्या उमटणार नाहीत, कारण शब्दच अडतील शब्दांपाशी, डायरीत त्या सामावणार नाहीत. आयुष्याची सकाळ असो वा असो रखरखीत दुपार, आयुष्याची सकाळ असो वा असो रखरखीत दुपार, तृषार्त या मनाला फक्त डायरीचाच आधार. खरं तर नवीन असं काहीच नाही, खरं तर नवीन असं काहीच नाही. मागील पानावरून सर्व काही चालू, तरीसुद्धा स्वप्नाळू या मनाला नवे धुमारे लागतात फुलू. मुक्त करायचे डायरीतल्या हळव्या क्षणांना, मुक्त करायचे डायरीतल्या हळव्या क्षणांना. तेजस्वी करायचे काळोखात लुप्त झालेल्या वाटांना. वाटा देऊन विषमतेच्या रूढींना, सन्मानाने उभारायचे समतेच्या गुढ्यांना. आभा ही विश्वासाची, आभा ही विश्वासाची, सुप्रभाती रवी किरणे तेजाळली. जणू जीर्ण पिंपळ पानावर सुंदरशी नक्षी चितारली. बघता बघता माझ्या लेखणीतली शाई गडदली, अन खऱ्या अर्थानं आता माझी डायरी बोलकी झाली, आता माझी डायरी बोलकी झाली. धन्यवाद.